हे गाईज वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. तर आज आम्ही जाणार आहोत दादर आणि CSTला, म्हणजे गेटवे ऑफ इंडियाला पण जाणार आहोत आम्ही. तर आज मी त्याचा पूर्ण व्लॉग बनवणार आहे आणि दादरला गेल्यावर स्वामी समर्थाच्या मठात पण जाणार आहोत आम्ही. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण सगळं फिरणार आहोत, खूप मजा करणार आहोत. आता आपण बघूया पुढे. लेट्स गो. गाईज आता आम्ही चढलो आहोत ट्रेनमध्ये. फ्रेंड्स, आता आपण नाहूर स्टेशनला रिक्षाने जाणार आहोत. तर आता आपण रिक्षा म्हणजे शोधायला जाऊया आणि मग त्याच्यामध्ये बसून नाहूर स्टेशनला जाऊया आणि नाहूर स्टेशनवरून ट्रेन पकडून आपण दादरला जाऊया. चला जाऊया. गाईज आता आम्ही दादर स्टेशनला उतरलेलो आहोत. आता ह्याच्या पुढे आपल्याला चालायचं आहे थोडं आणि मग आपण मठात पोचूया. लेट्स गो. आता आम्ही आलो दादरला. हे बघा, दादर वेस्टला आलो. पुढे जाऊया आपण. चालत चाललो आहे. आता आम्ही आलो आहोत रानडे रोडला. थांबा तुम्हाला दाखवते. हे पूर्ण रानडे रोड आहे आणि इकडूनच ॲक्वालाईन जाते. नाही, कुठनं जाते? रानडे रोडच्या एकदम सुरुवातीला त्या बाजूला. अच्छा, एकदम सुरुवातीला आहे. मग आधी आपण मठात जाणार आहोत. मठानंतर डायरेक्ट आपण ॲक्वालाईनला. लेट्स गो. 300 मीटर्स. हे बघ, इकडे सगळं मेन मार्केट आहे ना. हो, सगळी दुकानं, हां. कुठल्याही प्रकारची शॉपिंग, लहान मुलांची, मोठ्या माणसांची. परत लग्नाची खरेदी करतात लोक दादरवरून भरपूर. सणावाराची खरेदी करतात. हा रोड त्याच्यासाठी फेमस आहे. रानडे हां, इकडे खायचं प्यायची सगळी सोय आहे. हा पण हे रानडेच रोड आहे ना. हे बघा, पणशीकर. खूप मोठं आहे. वाव, हे खूप मस्त आहे. इकडून कपडे पण खूप चांगले असतात. सगळं चांगलं मिळतं. आम्ही दिवाळीची वगैरे सगळी खरेदी इकडूनच करतो, दादरवरून. तर हे पणशीकरांचं दुकान आहे ना, त्याच्या समोरचा जो रस्ता आहे, त्या रस्त्यालाच आपल्याला ती गल्ली आहे. स्वामी समर्थांचं मठ, तिकडे जायचं. त्याच्यामुळे शेताला काय आपल्याला अजून किती लांब आहे? 100-200 ओ, हे बघा. स्वामीकरांचं लाडूचं दुकान आहे. सगळे वेगवेगळे तुपातले लाडू मिळतात. अच्छा, तुपातले लाडू. पण चांगले असतात त्यांचे लाडू. रिजनेबल पण चांगले. हो. ते जगन्नाथ गंगाराम पेडणेकर. आणि हे बाकीचे सगळे आहे, सगळी जी फेमस दुकानं आहेत. स्पेशली दादरमध्ये खूप साऱ्या मराठी ब्रँड्स आहेत आणि आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे की अगदी फार आणि ते सगळे. तर हे मठ आलेलं आहे. तुम्हाला इकडून दिसणार नाही. आलो आहोत आता आपण मठ. फुलांची दुकानं आहेत. घ्यायचा मम्मा काय? श्री, 5 चाफे घेतोय आम्ही. कंठी बनवतो. हां, काय बनवत आहे? कंठी. कंठी. पैसे देऊन श्री घेते. हे बघा, आपण घेतले आहेत. पकडा ते काका पैसे कुठे ठेवू? चला, आता आपण घेतलंय सगळं.
पकडशील ना मी? अजून काय घ्यायचं मम्मा? फ्रेंड्स आहे बघा. खूप सुंदर मठ केलाय, बनवलाय. हो, इकडे सगळे सिनियर सिटीजन बसले आहेत. फ्रेंड्स, आता आम्ही इकडे पांढरीची काठी घ्यायला आलो. पांढरीची काठी घ्यायला आलो आहोत. तर फ्रेंड्स, आता धागा पण घेतला आम्ही हातात बांधायचा आणि पांढरीची काठी पण घेतली आहे आणि आमचं दर्शन पण घेऊन झालं. तर आता आपण मेट्रोमध्ये जाणार आहोत. 120 हे पण. आता आपण मेट्रोला जायला निघूया. लेट्स गो. थोडं चालावं लागणार आहे. हे बघा मला किती घाम आला आहे. आणि तिकडे सॉरी मध्येच मी सगळं खाली करावं लागलं. पूर्ण रेकॉर्डिंग करायला अलाउड नव्हती मठात, म्हणून मी नाही केली. थोडंच अलाउड होतं म्हणून मी पूर्ण व्हिडिओ नाही बनवला, म्हणजे त्याचं मठाच्या आतमधला. पण तुम्हाला स्वामी समर्थांचं दर्शन तरी करायला मिळालं. इट्स गुड थिंग. तर आता पण जाऊया मेट्रोकडे. ओ माय गॉड. देवी कप परेड, LIC, गेटवे ऑफ इंडियाला जायला हुतात्मा चौक. हा व्हिडिओ बनतो. फ्रेंड्स, आता आम्ही बसलो ट्रेनमध्ये. नाही ते पण आहे. फ्रेंड्स, आता आपलं स्टेशन येणार आहे हुतात्मा चौक स्टेशन. हुतात्मा काय? हुतात्मा चौक, LIC हुतात्मा चौक. आलं आहे स्टेशन आता. आता हुतात्मा चौकमधून बाहेर पडतोय. A1 गेटने आपण जाणार. A1 गेटने आम्ही एक्झिट केलं त्या हुतात्मा चौक स्टेशन मेट्रो रेल्वे स्टेशनवरून. श्रेयांची बाईक तुम्हाला दिसतंय जहांगीर आर्ट गॅलरी, छत्रपती शिवाजीकडे असं. वाव, हे बघा. सो अमेझिंग. ही हुतात्मा चौक आहे. इकडे पण ट्रॅफिक. टॅक्सी लागणार आहे. अमेझिंग. तर गाईज, आता आम्हाला भूक लागली म्हणून आता आम्ही हॉटेल शोधतो आहे. ओके, आणि मग हॉटेल शोधून म्हणजे खाऊन वगैरे झाल्यावर जेवून झाल्यावर आपण डायरेक्ट जायचं आहे गेटवे ऑफ इंडियाला. ओ माय गॉड, हे बघा मम्मा, हे बघ किती मोठी गाडी आहे. असेल का कुठे? आपल्याला शोधावं लागेल.
ती रोल्स रॉयल्स आहे. ती नाही, मर्सिडीज आहे, मर्सिडीज. आपल्याला आता शोधावं लागेल हॉटेल. आता आपण द्वारका हॉटेल प्युअर व्हेज आहे तिकडे आलो तर आपण थोडंसं पेटपूजा करूया. थोडं थकली मी पण थकली. हो, चलो ओके, लेट्स गो. श्रेयांशला लिंबू पाणी पाहिजे. काय तू काय खेळ काय काय मेन्यू? आणि 2 बटर रोटी नाही नान नाही आहे, नान. नाही रोटी नान नाही. बटर चपाती घेते ना. हा ठीक आहे. 5 घेऊ. हां 5 भाजी आहे. आणि लिंबू सरबत आहे. मला पण लिंबू सरबत आहे. 2. लेट्स गो. आता आम्ही आमची सीट चेंज केली. आम्ही पाठी बसलेलो, आता मी इकडे बसलो. इकडे हवा आहे ना. आता आलो आहे चपाती आणि भाजी. वाव. आता आमचा लंच करून झाला आहे. हे बघा सगळं. आता आपण जाऊया गेटवे ऑफ इंडियाला. तो फ्रेंड्स आता आम्ही फॅन्टा इकडे क्रोमा आहे. आता आम्ही टॅक्सीमध्ये बसलो आहोत. तर फ्रेंड्स आता आम्ही चाललो आहोत टुवर्ड्स गेटवे ऑफ इंडिया. तर टॅक्सीमध्ये बसलो आहोत. आता आम्ही गेटवे ऑफ इंडियाला आलो आहोत. हे बघा, आता आम्ही रेडी झालो आहोत. हे बघा किती सुंदर आहे. खूप सुंदर फोटो आहेत. हे बघा तो फ्रेंड बैठने वाला, आजा ऊपर बैठने वाला. आता आपण आलेलो आहोत एलिफंटाला. तर आता आपण टॉय ट्रेनने जायचं आहे. हे बघा ही टॉय ट्रेन आहे फ्रेंड्स. हे बघा आता आपण टॉय ट्रेनमध्ये बसलो आहोत. हे बघा गाईज. आता आपण आलो आहोत. हे बघा इकडे असे स्टॉल्स आहेत. खूप काय काय. वाव, खूप मस्त आहे. तिकडे माकडं पण आहेत. थांबा तुम्हाला बघायचं आहे. ते बघा वॉशरूमला जायचं आहे कोणाला. बघा फ्रेंड्स माकड. फ्रेंड्स आम्हाला तार लागले तर आम्ही पितोय काय. हे बघा काय बनवतात. तुमचं नाव काय? लक्ष्मण मोरे. होई. तुम्ही आता जन्मापासून इकडे. हा, आमचं 4थी पिढी आहे. थोडी शेती पण आहे. आता शेती कोणी करत नाही. पण ते जुने आपले जे आजोबा वगैरे गेले वरती, ते नांगर चालवायचे सगळं करते. टोटल किती एकर असतं? पूर्ण 7 किलोमीटरचा गोल आहे. 7 किलोमीटर चारी बाजूला. मम्मा आणि श्रेयांशने प्यायलं. काय कसला ज्यूस आहे आई?
हा काला कट्टा. काला माकड बघा, हे बघा किती क्यूट आहेत आणि अशी छोटी छोटी माकड खूप क्यूट आहेत. त्यांचे बघा खूप मस्त आहे नाही. तुला आई ह्याच्याबद्दल काय इथं काढा. माहिती आहे का? हो वाव, हे जेंट्स आहे. गाईज हे खूप ऑसम आहे. हे बघ इकडे मॅग्नेट, माहिती नव्हतं ना. ही माकड आहे. हा बघ हे बघा खूप क्यूट क्यूट आणि एलिफंटचे. हे बघ ही गेटवे ऑफ इंडिया. रिअल हॉस्टेल काय रिअल क्रिस्टलवाले खाली होते, अजून येतील लाईव्ह. पेन नको घेऊ पण तू सध्या. चिटकून सगळं. हे बघ हे 52 खूप चढायचं होतं, तर आम्ही इकडूनच रिटर्न. फ्रेंड्स आता आपल्याला रिटर्न जायचं आहे पुन्हा. ट्रेन येते आता गाईस पुन्हा. आता आम्ही आलो आहोत बोटीमध्ये बसून. तर आता हा आजचा व्लॉग मी इकडेच एंड करते, कारण की आता माझ्या फोनची बॅटरी पण खूप कमी झाली आहे. तो आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्स, बाय.